आयुष कोमकर हत्येनंतर आईची तळमळ। गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आज पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली होती। अवघ्या 18 वर्षांच्या आयुष कोमकरची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी बदला घ्यायचा म्हणून आंदेकर कुटुंबांनी माझ्या मुलाचा जीव घेतला असा आरोप आयुषच्या आईने केलाय। या प्रकरणात 13 आरोपी निष्पन्न झाले आहेत, परंतु त्यातील 8 आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली असून आणखी 5 आरोपींचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू आहे। मात्र आता या संपूर्ण कोमकर कुटुंबाला आणि आयुषला कशा पद्धतीने न्याय मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले। या संपूर्ण घटनेविषयी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्रियंका परदेशी यांनी। 5 तारखेला आपण बघतोय पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुका होत्या आणि विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नानापेठेमध्ये एक हादरवणारी घटना जी आहे ती घडली। आपण पाहतो 18 वर्षाचा आयुष कोमकर याला गोळ्या झाडून याची हत्या करण्यात आली आणि यानंतरच संपूर्ण कोमकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। फक्त बदला घेण्याच्या दृष्टीने जी आहे ती हत्या करण्यात आली असं म्हणलं जातंय। आपल्यासोबत आयुषची आई आहे। नेमकं ही घटना कधी घडली, किती वाजताच्या सुमारास घडली आणि तुम्हाला कधी माहिती झालं हा सगळा प्रकार घडलाय? 7:30 वाजल्याच्या सुमारास 5 तारखेला तेव्हा मी घरी मोदकच करत होते। तेव्हा तो ह्याला क्लासला सोडायला गेलता। मग 5 वाजता गेलता तो, त्याला स्किन स्पेशलिस्टकडे जायचं होतं। मग तिकडूनच दवाखान्यात गेला आणि मग दवाखान्यात आल्यावर फोन केला त्यांनी मला, आमच्या बिल्डिंगमध्ये गणपती आहे ना, तर हार आणू का मम्मी, प्रसाद आणू? मी म्हटलं प्रसाद नको आणू, मी मोदक करते, म्हटलं फक्त हार घेऊन ये। तर त्यांनी हार घेतला, याला घेतलं 7:30 वाजता आणि आला। तर तो हा उतरला अर्णव, आयुषने गाडी लावली आणि टर्न घेतलाच तेव्हा ते बाहेरनं 2 मुलं आली पळत आणि त्यांनी गळ्याला गोळी मारली। आपण बघतोय आयुषच्या आईला अश्रू अनावर होतात। अतिशय दुःखाचा डोंगर या संपूर्ण कुटुंबावर कोसळतोय। निगृणपणे आयुषची हत्या करण्यात आली। आपण नेमकं हार आणायला गेलेला आयुष परत घरीच आला नाही असं आईकडून सांगण्यात येते। अतिशय मन हेलावून टाकणारी घटना घडलेली आहे। त्यांना अश्रू अनावर होत आहेत आणि त्यांनी गळ्याला गोळी मारली आणि ते असताना म्हणजे तो पडला तेव्हा डोक्याला पण गोळी मारली, म्हणजे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तो। तेव्हा मी मोदक करत होते, मला बिल्डिंग मधल्यांचा फोन आला की इकडं फायरिंग झाली आहे। तर मी पटकन गेले खाली। हा रडत होता की माझा भाऊ रक्तात पडलाय, त्याला वाचवा, त्याने काय केले, कोणाला कधी काय बोललाय, त्याला का असं केलं। तो खूप रडत होता। तर मला काय सुचेना, ह्याच्याकडं बघू का त्याच्याकडं बघू, त्याला बिचारायला मी हात पण लावू शकले नाही। तेव्हा मी ह्याच्याकडं लक्ष, म्हणजे मलाच काही सुचेना असं झालं। आणि ती मुलं अचानक आलीच कशी, ते दत्ता काळेचं झालं, तेव्हा ते आंबेगावचं झालं, तेव्हा तीच मुलं फरार होती आणि ती मुलं मास्क न घालता आपल्या इकडून आली कशी, आणि एवढी हिंमत की आमच्या बिल्डिंगपर्यंत, असं नाही की तो कुठं बाहेर गेलता तेव्हा आले, ते इथपर्यंत आले। तरी म्हणजे मलाच ते कसं तरी वाटलं, एकदम फायदा घेतल्यागतच असं जाणवलं। एवढी मुलं आलीच कशी, ती दोघंच होती आणि मास्क न घालता ती मुलं आली, तेव्हा मला खूप कसं तरी वाटलं। आणि आमचं म्हणजे आयुष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तेव्हा जागेवरच गेला होता की उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि त्यावेळेस पोलीस या ठिकाणी आले नाही का? जागेवरच गेला होता वाटतं तो। आणि आम्ही आमच्याबरोबर म्हणजे माझ्याबरोबर माझ्या बहिणीची मुलगी होती अक्षरा, तिने म्हणजे पटपट सगळ्यांना फोन केले। मग पोलीस पण अर्धा पाऊण तासाने आले, ॲम्ब्युलन्स पण अर्धा पाऊण तासाने आले। तोपर्यंत आमची अवस्था तशीच होती, बाकीची लोक पण म्हणजे सगळी बघत होती आणि आम्हाला दोघांना, अक्षूला आणि मला, तो उचलाना पण नाही, म्हणजे तो एकदम अशा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला, त्याचं डोकं पण उचलता येईना मला आणि खूप म्हणजे असं जड झालता तो, आम्हाला उचलताच येईना। बंडू आंदेकर असं म्हणाले कोर्टामध्ये की माझाच नातू आहे तो, की त्याला का मारेल, आणि त्यावेळेस आम्ही इथं नव्हतोच, केरळला होतो। नाही, असं कसं, त्यांनीच हे केले असं मी पूर्णपणे सांगते। आणि ती मुलं पण त्यांचीच आहेत,
ती मुलं पण त्यांचीच आहेत असं मला म्हणजे असं डाऊट वगैरे नाही आहे. मी ठोस सांगते की त्यांनीच केलं हे सगळं. कारण का ती मुलं आमच्या चौकात राहतात इकडं. ती शिवम, शिवराज आणि कृष्णा यांची मित्र आहेत आणि आम्ही काय त्यांना आत्ताच बघत नाही आहे. ती मुलं म्हणजे पहिल्यापासून आमच्या नजरेत आहेत. ती मुलं त्यांचीच आहेत आणि ती मुलं सापडली त्यांच्याबरोबर कशी सापडली? फरार असताना पोलिसांना त्यांच्याबरोबरच ती मुलं सापडली. बंडू आंदेकर आणि आयुषचं म्हणजे आजोबांचं आणि नातवाचं नातं कसं होतं? कारण आपण म्हणतो की नातू हा आजोबाचा पहिला आणि शेवटचा दोस्त असतो, तरी देखील ही घटना घडवून आणली त्यांनी. आयुषचं आणि आजोबांचं नातं कसं होतं? त्यांचं नातं खूपच छान होतं. अण्णांनी म्हणजे त्याचे लाड केलेत, अण्णांनीच त्याचं नाव ठेवले. परत ते असे करतील माझ्या स्वप्नात पण कधी वाटलं नाही किंवा हा पण त्यांना कधी उलटं बोललं नाही किंवा कधीच नाही, म्हणजे काहीच नाही. खूप चांगलं नातं होतं त्यांचं. तर मला असं स्वप्नात देखील वाटलं नाही की ते असे करतील म्हणून. 13 आरोपी निष्पन्न झालेत, यापैकी 8 आरोपींना पोलिसांनी अटक केलेलं आहे. आता तुमची मागणी काय आहे आणि पोलिसांकडून तुम्हाला प्रतिसाद कसा मिळेल? पोलीस खूप सहकार्य करतायत आम्हाला, पण मला तेव्हा ते कसं तरी वाटलं, तेव्हा म्हणजे जाणवलं असं फायदा घेतलाय आमचा, तेव्हा कसं तरी वाटलं. पण आता पोलीस खूप सहकार्य करतायत. पण माझी एवढीच इच्छा आहे की अजून 5 आरोपी फरार आहेत, त्यांना लवकरात लवकर अटक करावी. कारण का आमच्या घरात मोठं करणारं कोणीच नाही आहे. लहान मुलं आहेत, ते आज बिल्डिंग खाली येऊ शकतात, तर आमच्या घरी का नाही येऊ शकत? आम्हाला खूपच भीती वाटते. आम्हाला म्हणजे पोलीस प्रोटेक्शन पाहिजे ते फरार होईपर्यंत. आम्ही आमचा जीव हातावर घेऊन जगतोय. ज्यावेळेस आयुषच्या बाबतीत ही घटना घडली त्यापूर्वी आयुषला कधी काही धमकी वगैरे कोणी दिली होती का? धमकीचे फोन वगैरे आले होते का कधी ही जी घटना घडली? नाही, असं काहीच नाही झालं. असं काहीच नाही. माझा मुलगा इतका साधा होता की कशातच नव्हता. तो भलं, आम्ही घरातले भले, त्याचं काम भलं, बास एवढंच. आणि तो कुठंच जायचा नाही, फक्त याला सोडायला, याला आणायला. आणि मला तर त्याने खूप साथ दिली. मी आजारी असते तर मी आज त्याच्यामुळं उभी आहे. मला म्हणजे आमच्या घरात एवढं टेन्शन आहे. ह्याच्या पप्पांनी पण वनराज आंदेकरांचा खून नाही केला. आमची ही भांडणं 5 वर्ष आधीपासून आहेत, पण तरी ह्यांच्यावर पण नाव घेतलं अण्णांनी. तर मी म्हटलं नाही का, जाऊन दे, नाही का, मुलाचं एवढं बघून त्यांचं डोकं चाललं नसेल, जाऊन दे, आता काय करणार, असं म्हणून आम्ही सगळं हे केलं. पण आज माझ्या मुलाच्या जीवावर आलं, पाठचं आयुष्यात उद्ध्वस्त केलं, तर मी नाही शांत बसू शकत. मला पण नाही असं पटत की माझा बाप असा करेल आणि कुठल्या मुलीला आवडेल बापाला शिक्षा द्यायला. पण मी आता माझ्या मुलासाठी शांत नाही बसणार. कारण का तो कशात नव्हता, तरी बळानेच त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले. त्यामुळे मी आता नाही ह्यांना सोडणार. आणि मला तर वाटतं यांना पोलिसांनी सोडू नये. अजित दादांनी आणि देवेंद्र भाऊंना एवढीच विनंती आहे की यांना नका सोडून. हे जातात मोक्याच्या केसमध्ये, परत येतात 6 महिन्यांनी, वर्षांनी. पैसा आहे ह्यांच्याकडं, राजकीय पावर आहे. म्हणजे असं म्हणजे एवढं काय आहे की सगळे ह्यांना नमतात. पोलिस पण ह्यांची म्हणजे हेच करत नाही, केस एकदम लूज करतात. असं नका करू. आंदेकर कुटुंबावर राजकीय वरद असतं असं म्हणायचंय तुम्हाला? हो, कारण का पावर असल्याशिवाय ते येतात कसं बाहेर, हेच म्हणायचं मला. एवढे गुन्हे आजपर्यंत दाखल आहेत त्यांच्यावर, ते सुटतातच कसे मला तेच कळत नाहीये. आणि आज ते आत्ता पण मागच्या वर्षी म्हणजे मोक्याच्या केसमध्ये जात होते, पण लगेच आले वर्ष 1.5 वर्षांनी किंवा 6 महिन्यांनी. म्हणून आज ही घटना घडली. त्यामुळे माझी विनंती आहे पोलिसांना की त्यांना सोडू नका, त्यांना फाशीची शिक्षा द्या. आणि ती जी 2 मुलं आहेत एन्काउंटर, त्यांचं पण झालंच पाहिजे. कारण का माझ्या मुलाला जशी वेदना झाली तशी त्यांना झाल्यावरच कळेल. आणि मगच पुण्यातला दहशतवाद पण थांबेल. बाकीची मुलं पण कोणी करणार नाही. जे माझ्यावर बितले ते दुसऱ्या कोणावर बितू नये. नक्कीच आपण बघतोय काळीच पिळवटून टाकणारी घटना जी आहे ती पुण्यातील नाना पेठेत घडलेली आहे. आणि आपण पाहू शकतो 13 आरोपींपैकी 8 आरोपींना अटक केली. मात्र आयुषच्या आईकडून न्याय मागण्यात येतोय. कठोरातली कठोर कारवाई जी आहे ती करण्यात यावी. मात्र आता पुणे पोलीस यावर कसा तपास करणार, ह्या 5 आरोपी कसे हाती लागणार आणि त्याचबरोबर आयुषला न्याय कसा मिळणार हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.